हो, सप्त्याला किती वर्ष झाले म्हटले? हा, 62 वर्ष. 62 वर्ष चालू आहे, बरोबर. माझं वय 26 आहे. माझं वय किती? आणि 26 उलट वाचा. काय योगायोग आहे. 62व्या वर्षी 26 वर्षाचा महाराज तुम्ही ठेवला, म्हणजे योगायोगच म्हणावं लागेल महाराजा. मग या 62व्या वर्षी 62 वर्षात तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. सप्ताह कमिटीचे जे मंडळी असतील, कितीतरी महाराज लोक तुम्ही इथे आणले असतील 62 वर्षात. कितीतरी महाराज लोक वाट, काय बोलता, कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील. त्यातले कितीतरी महाराज लोक ते म्हणतात गेले असतील. त्यांचं काही चुकले, करोनाचा काळ होताच ना मध्ये, एखादा गेला असेल, आपल्याला काय माहिती. पण माझा सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की 62 वर्षामध्ये एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले. मग सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? हा घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का? हा नाही ना. सप्ताह का करायचा महाराज? आहे का? सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. तर प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. शाळेत जातो का? घाबरू नको, शाळेत जातो ना. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला कीर्तनात विचारलं, शाळेत प्रतिज्ञा आहे का? तो म्हणला, आम्ही दोघं एकाच बाकड्यावर बसतो. शाळेत प्रतिज्ञा आहे ना. तू इंग्लिश मिडियमला आहे का मराठीत आहे? मराठीत आहे ना. प्रतिज्ञा आहे ना. काय? घाबरू नको, म्हण ना तू. काय उभं राहू ना. अरे बापरे, बस बस, एवढंच एवढंच एवढंच, बस बस. टाळ्या 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 टाळ्या. डेअरिंग बघा ना, उभं राहून सगळ्यांपुढे बोललाय महाराज. वा वा वा. काय प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे. शब्द काय वापरलाय? बोलत जा म्हणजे समजेल तुम्हाला. शब्द काय आहे? माझा का आपला? माझा. माझं म्हटलं की प्रेम असतं. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. जसं आपण म्हणतो गाडी, आता मला आवाज येऊ दे बरं का मोठ्याने. गाडी, माझ्यासारखा आवाज येऊ द्या. गाडी, बंगला, जमीन, बायको. बायको माझी, म्हणजे माझं म्हटल्यावरती प्रेम असतं का नाही? आता हे मंदिर आहे. मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं मंदिर, गावचं मंदिर, आमचं मंदिर. म्हणजे आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं का नाही? आपलं म्हटल्यावर. आता समजा माझ्या समोर माईक आहे. मी जर म्हटला माईक आपलं आहे, तर माईकवाले म्हणतील, महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. हो, देशाविषयी प्रेम वाढतं महाराज सप्त्यामुळं. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो: मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझे धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली पोरांनो? खरा तो जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. माणुसकी आपला खरा धर्म आहे महाराज. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, हा आपला काय? बोलत जा. काय धर्म आहे. आणि धर्म आपण टिकवला पाहिजे महाराज. मला सांगा, आपला खरा धर्म टिकवला कोणी? आता हे मंदिरावरती कळस आहे, दारापुढं तुळस आहे. कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरावरती कळस राहिले असते का? दारापुढं तुळस. तुमच्या गावाला सप्त्याला 62 वर्ष झाले असते का? अहो झाले असते का? आजचा महाराज आला असता का? नाही. अहो सप्ताच नाही तर महाराज कुठं?
पण शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांचे चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर झाले नसते तर स्वराज्याची निर्मितीच झाली नसती. हो, मग खरं श्रेय महाराज जिजाऊ माँसाहेबांचे. महाराज त्यांचा आपल्यावर फार उपकार आहे. महाराज त्यांच्याबद्दल जर वर्णन केलं तर माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला. स्वर्ग करी स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याची, जिजाईची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. धोरण बांधून स्वराज्याचे सतुर्ण घराला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. बाबाचा बाप राजशिवाचा बाप, राजशिवाचा बाप वाघशिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी. अरे जय भवानी. जीवनामध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्म टिकला पाहिजे महाराज, धर्म टिकवला पाहिजे महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हेची अम्मा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून सप्तामुळे देव, देश, धर्म तीन विषयाच्या ठिकाणी जागृती होते. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 62वा दिवस, तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. भाग्य समजतून कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठाला. बघा, अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराज. हो, आजचा घेतलेला अभंग भक्तिपर प्रकरणातील एक भाग्यवान माणसाची लक्षणे सांगणारा अभंग आहे महाराज. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा. हो, शब्द काय वापरला पहिला? जाणे. जाणे. हो, जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत. जगामध्ये जाणणारे खूप थोडे, मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो, आणि म्हणणारे तर विचारूच नका. बघा, जो देवाची भक्ती जाणतो, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा कशाचा आहे? तोची दैवाचा पुतळा. हो, आता जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात.
अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा आणि तिसरा दीड शहाणा. बरोबर, जमलं जमलं. फक्त लक्ष देऊन ऐका. अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं दाखवतो, येतं थोडं दाखवतो, येतं चाराना दाखवतो, त्याला काय म्हणतात? अहो त्याला काय म्हणतात? अर्ध शहाणा. पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त, बोलतो कमी. कमी बोलतो, ऐकतो जास्त आहे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. बघा तुम्हाला उदाहरण देतो. झाडाला जेवढे फळं लागतात ना तेवढं ते झाड असं वाकत जातं का नाही? तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल ना तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी. बस बस, ज्याला समजलं त्याला कीर्तन समजलं महाराज. आणि तिसरा जो प्रकार आहे तो दीड शहाणा. दीड शहाणा म्हणजे अति शहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, दीड शहाणा त्याचा या म्हणीप्रमाणे दीड शहाणा असतो. विठाला विठाला. हो, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक असतात महाराज. मग किती जरी शहाणा असला, शास्त्र मुखोद्गत असले, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, समाज प्रबोधनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या, देवाविषयी जर जिव्हाळा नसेल तर काही उपयोग नाही. आणि कोण हे माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. किती पंडित असू द्या, जिव्हाळा नसेल काही घेणं देणं नाही. आता याच्या पुढे जाऊन तुकोबऱ्या म्हणतात नामरूपी जडले चित्त. हो, परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं काय? चित्त. बघा, शेताला पाहिजे खत, नीट आहे का? शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. बोलत जा बरं का. शेताला पाहिजे आणि घरात पाहिजे एक मत. आता आहे का? बघा मी नेहमी सांगतो, ज्या घरामध्ये एकी असते ना त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी लय महत्वाची महाराज. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलट चाललंय. असं मोठं खटलं कळतं का तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. का? कारण घरात काय नाही, एकी नाही. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. म्हणून नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. काय भक्ती? भक्ती किती प्रकारची? 9 प्रकारची. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती आहे. ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. हो, मग भक्ती जाणली पाहिजे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. देवाच्या भक्तीविषयी जिव्हाळा पाहिजे. बरोबर. आता हे मंदिर आहे, महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? मंदिरात जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? तुम्हाला मी पहिलंच सांगितलं, तुम्हाला काय टेन्शन आहे काय? मग असं फ्रेश बसा ना, काही लोड आहे का? पुरुष मंडळी तुम्हाला काय कर्ज बिर्ज कोणावर? आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं टेन्शन मध्ये बसू नका, फ्रेश बसा महाराज. काही लोड नाही, टेन्शन नाही, असं फ्रेश बसा. विठाला विठाला. हो, मंदिरात जाता का महिला मंडळ? काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी काय?
सुकी भेळ, सुकी काय असा आवाज येऊ दे ना. सुकी ठेव कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे अशी कुठं भक्ती असते का? स्वार्थ भक्ती. जे काय पाहिजे ते मलाच ना. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायको मला, पोरं मला, सगळं मला आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. ही कुठली प्रकारची भक्ती झाली? बघा मंदिर आहे इथं आपल्या समोर. मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. कळलं का नाही? बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागतो देवाकडं. बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? कोण हो? बाहेरचा तर आहेच आहे, पण आतला त्याच्यापेक्षा मोठा आहे. भिकाऱ्यांचं तर लय अवघड झालंय महाराज. मी मगाशी कीर्तनाला येत होतो आणि रस्त्याने सिग्नल लागला, सिग्नल, आणि माझी गाडी थांबली सिग्नलला. पहिल्या मंडळ ऐकते ना, गाडी माझी सिग्नलला थांबली आणि एक भिकारी माझ्या जवळ आला. आता त्यांनी पाहिले पांढरे कपडे घातलेत, कोणतरी महाराज दिसतोय. हां, त्यांनी असं काचावर वाजवलं माझ्या. मी काच खाली घेतली. मला म्हणायला लागला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हटलं एवढं गातोय, मी खिशातून 10 रुपये काढले आणि दिले त्याला. म्हटलं जा. तो थोडं पुढं गेला, परत माग आला. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असती का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी असतात महाराज, लय अवघड. पण खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात बघा. आता अध्यात्माकडे येऊ. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. तुम्हाला करंट हळूच लागतोय, पण लागेल शेवट थोडा. मन कसं पाहिजे माणसाचं? समाधानी पाहिजे महाराज. हो हो. मग मंदिरात जातो आपण, काय मागतो देवाकडं? स्वतःसाठी मागतो महाराज. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपण मागतो स्वतःसाठी, आपली भक्ती स्वतःसाठी. संतांचं तसं नाही, जगाच्या कल्याणा देह कष्ट वेती परोपकारी. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं. बघा हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख
प्रेम सुख देई प्रेम सुख लई प्रेम झालो महाराज धन्यवाद. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान. आणि आज माणसाला काही नाही अहो काय नाही समाधान. तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मग मी कशाला एवढा जीव काढला असता. प्रेमा विना नाही समाधान समाधान. आणि आज माणसाला समाधान नाही महाराज. काय समाधान आहे मला सांगा. इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं तिने हात वर करा. एकीच स्वतः हात वर नाही. आणि ज्यांनी एकाने केला असन कोणी त्यांनी सुद्धा हात खाली घ्या. कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो. एक वेळ माणसाने मळका असावं मळक. ओ महादेववाडी मळका असावं पण जळक नसावं. वा 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 वा. मळ साफ होतो महाराज. आता लई पावडर आहे सर्फ एक्सेल टाईड रेन आला घडी वॉशिंग मशीन सगळं मळ साफ होणार तुमचा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये समाधानी असावं महाराज. हो कसं पाहिजे समाधानी पाहिजे महाराज. किती सुंदर प्रमाणे बघा. ठेविले आनंद जैसे राहावे ठेविले आनंद जैसे राहावे समाधान पाहिजे. काय पाहिजे? वा 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 बाबा धन्यवाद. समाधान पाहिजे. समाधान नाही राहिलं आता. काय समाधान आहे? दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली. नवीन इनोवा गाडी पाहिली. याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडे मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना घेणं न देणं. कारण काय नाही हो समाधान नाही. समाधान पाहिजे माणसाला. काय पाहिजे? समाधान पाहिजे ना. हसलं पाहिजे माणसाने. माणसं आजकाल हसत. मी नेहमी सांगतो ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात. आणि गर्दीत ते म्हणतात गुसता येतं. बरोबर आहे. हसलं पाहिजे महाराज. खुश राहिलं पाहिजे माणसाने. समाधानी राहिलं पाहिजे महाराज. आणि मग जो हसत नाही ना नीट आहे का बरं का महिला मंडळ. जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. अटॅक. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक 30 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय काय? वय नाही नाही नाही. अटॅक काय येतो माणसाला? अटॅक पैशाची जास्त हाव ताणतणाव टेन्शन डिप्रेशन आणि व्यसन याच्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा. पूर्वज आजोबा पंजोबा त्यांच्याकडे काय होतो? 2 बैलगाडा शेती याच्यावरती समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती. त्या काळात दवाखाने पण जास्त नव्हते. पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? अहो का? मन कसं होतं? समाधानी महाराज.
म्हणून माणसाने समाधानी राहिलं पाहिजे महाराज. पण आपण समाधानी राहत नाही, हा आपला भाग आहे महाराज. हो. देवाकडं मागताना पण समाधानाने मागितलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, देवाकडं मागण्याची गरजच काय. देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? कारण देव कसा आहे, चतुर राहतो, हुशार आहे ना. तुम्हाला काय दिलं पाहिजे कळतं देवाला, पण आपण तरी काय करतो, मागतो. आणि मागतो तर मागतो कोणासाठी मागतो? स्वतःसाठी मागतो. ही भक्ती काय कामाची महाराज? काय कामाची नाही महाराज. भक्ती कशी पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे. कोणत्याच संतांनी संसारच सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम थोडंसं कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. संकल्पावी माया संसार. आणि मगाशी प्रमाण झालं, मग ठेविले आनंदे आणि चित्ते असू द्यावे समाधान. विठाला विठाला. बघा, समाधान असलं पाहिजे महाराज. हो, देवाची भक्ती करा. कारण जगामध्ये 3 लोकांना किंमत आहे, धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. या 3च लोकांना किंमत आहे महाराज जगामध्ये. धनवानाला किंमत आहे महाराज. धनवान लोकांच्या माग माग लोक असणारच. मग तो आचरणाने किती का वाईट असणार, पण त्याच्याकडे काय, त्याच्याकडे काय पैसा, लोक त्याच्या मागे राहणारच. प्रमाणच आहे महाराज. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. हो, ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याच्या मागे लागणार महाराज. आणि तो नियमच आहे जगाचा महाराज. धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. मला सांगा, पगार जो आहे तो तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे का तब्येतीवर? बोला ना. बुद्धीवर. तब्येतीवर जर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता, मायासारखे मेले असते असे. पगार कशावर आहे? टॅलेंटवर, बुद्धीवर आहे महाराज. म्हणजे धनवानाला किंमत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर, असं क्वालिटी असणारा एक माणूस तुकोबारांकडे गेला, ज्याच्याकडे धन पण आहे, ज्ञान पण आहे आणि जो चतुर पण आहे. असा व्यक्ती तुकोबारांकडे गेला आणि तुकोबारायांना म्हणला, जय हरी. तुकोबाराय म्हणले, जय हरी. तुकोबाराय त्यांना म्हणाले, भक्ती वगैरे काय करतो का नाही? तो म्हणला, मला इंटरेस्ट नाही, कारण मला काय कमी, माझ्याकडं धन आहे, ज्ञान आहे आणि मी व्यवहारात चतुर आहे, मला भक्तीची काय गरज आहे. तुकोबाराय त्याला असं म्हणाले, नुसत्या नोटा असून उपयोग नाही, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, नुसतं हुशार असून उपयोग नाही, देवाची भक्ती केलीच पाहिजे. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, जाणे 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 भक्तीचा
वा 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 एकदा रवी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. असं आवडलं ना एखादं लगेच टाळी वाजवायचं. म्हणजे कसं गायकांना वादकांना महाराजांना उत्साह मिळतो. आणि हे सगळं तुमच्या हातात आहे. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा आहे? अहो कशाचा आहे? दैवाचा पुतळा आहे. हा आता आपल्याकडे पुतळे असतात, कशाचे असतात? तुमच्याकडे पुतळेच नाही का? कशाचे असतात? दगडाचे असतात, लोखंडाचे असतात. सोन्याचे नाही ठेवणार लोक. सोन्याचे लोक ठेवणारच नाही. हा मातीचे असतात, चांदीचे नाही 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 चांदीचे पण लोक ठेवणार नाही. पण ते पुतळे बघा तुम्ही, कधी हसती नाही, कधी रडती नाही, दिवसा पहा तसेच, रात्री पहा तसेच. ते पुतळे महाराज नाही. पुतळा खरा कुठला? दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो कशाचा पुतळा? दैवाचा महाराज. हो. आता जिव्हाळा या शब्दाचा अर्थ काय? जिव्हाळा हा सोपं करून सांगू का? जिव्हाळा म्हणजे झरा. झरा झरा माहिती ना? झरा. मला सांगा पाणी वड्याचं टिकतं का झऱ्याचं? कशाचं टिकतं? झऱ्याचं. वड्याचं आलं 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 गेलं गेलं गेलं, आलं 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 गेलं गेलं. नव्या लग्नाचा आनंद आला तसा टिकतो का लगेच जातो? ते माय का काय बघता? नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसा जातो? आला 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 काही झालं म्हणजे मी जिव्हाळा सांगतोय बरं का. जिव्हाळा म्हणजे काय? टिकणारी गोष्ट. झरा हा टिकतो महाराज. मग ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, देवाविषयी प्रेम आहे, तो पुतळा कशाचा? दैवाचा आहे महाराज. जिव्हाळा म्हणजे प्रेम महाराज. प्रेमाच्या गोष्टी कोणीही मारत नाही महाराज. प्रेमाच्या गप्पा कोणी मारत नाही. बोलायला काय जातं, पण प्रेम करायला पण धमक लागते महाराज. प्रेम कोणी करत नाही महाराज. बघा मला सांगा, आजोबा जर गावातून घरी आले तर नातू त्यांच्या जवळ कधी जातो? बोला ना. त्यांनी काही गोळ्या आणल्या तर नातू जवळ जातो महाराज. आजोबाने गोळ्या नको आणू द्या, नातू त्याला गोळ्या घालील. म्हणजे जिव्हाळा पाहिजे का नाही? जिव्हाळा असेल तर माणूस जवळ येतो ना महाराज. जिव्हाळा असेल तर लांबचं पाखरू पण जवळ येतं. पण काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. मग ज्याला जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा? दैवाचा. नाही तर किती जरी ज्ञान असलं, पंडित असला, काही असू द्या, जिव्हाळा नसेल काहीही उपयोग नाही. अभंगाचं दुसरं चरण. आणि कनो हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. जिव्हाळा नसेल किती पंडित असू द्या, काय उपयोगाचं नाही. काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. घरामध्ये पण काय पाहिजे? घरात राहत असताना आई वडिलांमध्ये, बाप लेकामध्ये, सासू सुनामध्ये काय पाहिजे? पती पत्नीमध्ये काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे ना महाराज. जिव्हाळा नसेल तर काय उपयोग आहे महाराज? घरातलं वातावरण चांगलं राहत नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो पती पत्नीने सुद्धा प्रेमाने राहायला पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्याच चाकाला आहे, म्हणून त्याला असं वाटतं बाबा भाऊ खातं. पण मागच्या चाकाला भाऊ खायची गरज नाही. का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं हा टाळकरी मंडळी, पुढचं खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा का नाही? समतोल असावा. मी तर नेहमी असं म्हणतो कीर्तनामध्ये,
बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा, ते माझ्याकच बाद आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त बॅलेन्स महत्वाचा आहे. मी सांगत होतो ना, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे महाराज. हो, आई वडिलांवरती पण प्रेम करा महाराज. हो, आई वडिलांसारखे कष्ट आपल्यासाठी कोणीही घेतले नाही आणि आई वडिलांची जागा सुद्धा कोणी घेऊ शकत नाही महाराज. बघा, वडिलांचे तर कष्टच बघा. आईबद्दल भरपूर बोललं जातं महाराज, पण बापाविषयी जास्त बोललं जात नाही महाराज. बघा, एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. रिकाम्या पोटाला आई आठवते, पण रिकाम्या खिशाला बाप आठवतो महाराज. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही. किती सुंदर वर्णन केले बघा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर. उमगाया बापर. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज, बापाला जीव लावा महाराज. हो, आईसारखे कष्ट कोणी घेतले नाही, बापासारखे कष्ट कोणी घेतले नाही महाराज. हो, बापाबद्दल एवढं सुंदर वर्णन आहे महाराज. बघा, प्रत्येकाने बापाचे कष्ट डोळ्यापुढं आणा, तुम्हाला अंदाज येईल. बघा, बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी. ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीच खवाटी फाटलेलं, खमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची. बाप कोलाडला जायाचा, उधार पाधार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फाटक्यान, जुन्या फाटक्यान बाप जत्रेत फिरायचा. माझ्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा महाराज. हो, आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही. जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण आई बाप पुन्हा मिळणार नाही नाही महाराज. म्हणून जिव्हाळ्यानं जे काही गोष्ट आहे ते जिव्हाळ्यानं होऊ द्या. आई वडिलांशी प्रेमाने वागा. हो, आई वडिलांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी महाराज. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगून ठेवल्यात. 450 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं, पण आपण ऐकत नाही महाराज. ऐकलं पाहिजे. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही कालो तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालो दुसरा येईल. जरी नाही कालो तरी दुसरा येईल. जरी नाही कालो तरी नाही कालो तर दुसरा येईल. जरी नाही कालो सगळ्याच्या शेवटी काळ बांधून येईन. सरते शेवटी
टाळ्या एक साधा टाळ्या 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 माग बसलेले वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे टाळ्यात आवाज आला पाहिजे मग एक साथ टाळ्या टाळ्या दाताचं दातवन गग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी थांबा 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 बोलू नका कोणी तुम्ही वाजवा हा असा आवाज शेवटपर्यंत राहू द्या हा कुंकू 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 घ्या कोणी तुम्ही थांबायला कोणी सांगितलं तुम्हाला मला पंढरीला नेलं ग या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला सोमवागा
भजनी लागा देव करा कैवारी अहो मी एकटा आहे, तुम्ही सगळे आवाज कसा पाहिजे? अरे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी तुमची टाळी बरोबर नाही झाली तर कीर्तनच पुढे जाणार नाही. बरं व्यवस्थित हा एक साधा माग बसलेले झोपले काय? हा माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही गेली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार करून माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीचे तत्व असा सरदार शिवाजी राजा असा सरदार शिवाजी सगळ्यांच्या हातवरती हात 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 सगळ्यांच्या हात वर एक साथ हा एक एक बिगडा महाद्वारी बोला बोली करेगा बिगडा महाद्वारी बोला बोली करेगा बिगडा महाद्वारी वा 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 एक आता फ्रेश झाले बा तुम्ही. संतांचं ऐका महाराज, साधू संतांचं ऐकलं पाहिजे महाराज. कारण मनुष्य जन्म सारखा सारखा एकदाच आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी वा वा जन्मामा. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आजचा जर कार्यक्रम पाहिला तर आजचा कार्यक्रम महादेववाडी कोलाडमध्ये चालू आहे असं वाटतच नाही. आजचा कार्यक्रम पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे का काय असं वाटतंय महाराज. वा वा वा, किती सुंदर नियोजन, प्रयोजन, संयोजन, आयोजन सगळं सुंदर आहे महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. इथं आनंद घेतला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी महाराज. एवढं सुंदर नियोजन आहे महाराज आजचं. सर्वांनी एकदा हाताने टाळे वाजवून मुखानं गोड भजन करूया. विठोबा रखुमाई
सरपंच साहेबांचं नेहमीच असतं बरं काय. मागच्या 2 वर्षापूर्वी पण असाच हार घातला होता. थोडा 1 ग्राम जास्त झाला असं तर पडलोच असतो मी खाली. वा वा वा, हे तुमचं गावचं प्रेम आहे महाराज, दुसरं काय नाही. सुंदर नियोजन महाराज. आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा. किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, जिवाळा नसेल तर काही उपयोग नाही महाराज. म्हणून मेळ पाहिजे, मेळ. नामारूपाचा काय पाहिजे? मेळ पाहिजे. आता मेळ नाही राहिला महाराज. मेळ नसल्यावरती गोंधळ होतो. गोंधळ कसा होतो तुम्हाला एका थोडक्यात सांगतो. बघा नीट आहे का, एका माणसाला 3 मुली होत्या. किती? बोलत जायचं म्हणजे तुम्हाला तर समजेल, थोड्या वेळ राहिले. एका माणसाला 3 मुली होत्या. किती? 3. पण ते 3ही मुली 3ही प्रकारच्या होत्या. 3 मुली 3 प्रकारच्या होत्या. एक होती गँगानी, एक होती तुतानी आणि तिसरी तोतरी. अशा 3 प्रकारच्या होत्या. आणि त्यांचं लग्नाचं वय, पण लग्न जमत नाही. पाहुणे यायचे, चहा नाश्ता व्हायचा, मुलीला नाव विचारायचे आणि गोळ व्हायचा. बाप बिचारा थकला, कंटाळून गेला आणि लांब देशात गेला, म्हणजे राज्यात. आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला आणि त्यांना म्हटलं आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत, कारण मुली कशा होत्या? गँगानी, तुतानी, तोतरी. आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं, मुलीला पाहायचं, चहा नाश्ता करायचा, यस नो म्हणायचं, रस्ता धरायचा. ठरलं महाराज. ते पाहुणे आले. आता त्या पाहुण्यासोबत माझ्यासारखा एक आगाऊ पाहुणा होता. ते आले, त्यांनी मुलीला पाहिलं महाराज. तर तो जो आगाऊ पाहुणा होता तो म्हणला मुलगी दिसायला सुंदर आहे, पण बोलत का नाही? डाल में कुछ काला, डाल में कुछ काला. पण आता एवढ्या लांबून पाहुणे आले होते म्हटल्यावरती जेवायला केलंच होतं ना. तर लांबचे पाहुणे म्हटले, जेवायला बसले. कढीचा पदार्थ केला होता. कढी माहिती ना? कढी, कढी. मग बोलत जा ना. कढीचा पदार्थ माहिती ना? कढीचा पदार्थ केला होता. ते जेवायला बसले पाहुणे, कढी दिली. आता जो आघाव पाहुणा होता ना, आघाव, तो काय करायचा? कढीची वाटी उचलायचा, तोंडाला लावायचा आणि म्हणायचा वाह काय कढी आहे राव, अशी महाराष्ट्रात कुठं कढी पाहिली. तो बाजूचा बसलेला होता, म्हणला गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही?
पण तो जो आगाव होता ना तो म्हणायचा गप, तुला या कडी मागची बोंब काय माहीत नाही. थोडा वेळ जाऊन दिला त्यांनी, परत कडीच्या वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह काय कडी आहे, अशी कडी कधी पाहिलीच नाही. महाराज त्या पोरीनं दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, चौथ्यांदा फक्त त्याने कडीला हात लावला, तेवढेच ती बोलली, फुतत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं सांगलं नाही नवा. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग गोटाला. कोणती मुलगी पास करतील हो? मेळ आहे का मेळ? मग मेळ असं तिथं जसा मेळ नाही तसा इथं पण मेळ पाहिजे ना. नामारूपाचा काय पाहिजे? मेळ पाहिजे. मेळ नसेल तर गोंधळ होतो महाराज. हेच अभंगाचं तिसरं चरण.
वा 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 वा. मला मला सांगा बरं बसणारी मंडळी, हे गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? मी हळूच बोलतो, जाऊ दे, मग तुम्हाला समजेल तरी. मृदुंग वाजवणं सोपं आहे का? हा नाही ना, त्याच्या मग 10-10 वर्षाची मेहनत असते, 8-8 वर्ष तप असतं महाराज ते, तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं, गाता येतं मला. हो बरं, ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढे नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणतील हे महत्वाचं. सोपं नाही महाराज हे. महाराज आता हे गायक वादक इथं आहेत महाराज. आता आमच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. कुठंतरी महाराज लोकांची लई मजा आहे बाबा वाटत असेल ना तुम्हाला. रॉकेट माहिती आहे का? रॉकेट, रॉकेट कुठं उडतो? अहो रॉकेट कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट बघितल्यानंतर आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते हो. रॉकेट काय उंच उडते, पण त्याचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. मग तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लय मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं नाही महाराज हे. सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. हो महिला म्हटलं कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो? बटाटा तसं आम्ही गाडीत रोज शिजतो महाराज, सकाळ संध्याकाळ महाराज. गाडीतच, सकाळी गाडीत आणि रात्री घरी जायची गॅरंटी नाही. तुम्ही काय आज घरी जाऊन देत नाही मला? सोपं नाही महाराज, दिवस रात्र गाडीत महाराज. मी सांगत नाही महाराज कीर्तनात, मात्र विषय निघाला म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती? 30,000. दिवसही गाडीत रात्रही गाडीत महाराज. माझा मित्र मला भेटायचा, मला नेहमी म्हणायचा, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कणू नको. हा 8च दिवस माझ्यासोबत चल म्हटलं. फक्त किती? 8च दिवस. तुला दिवसाला 500 रुपये रोज देणार. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रती मार रती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला महाराज गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या त्याच्या वंशा तेव्हा कळे महाराज. सोपं नाही महाराज हे. हो दिवस रात्र महाराज प्रवासात असतो, आम्ही रस्त्यावर असतो, पण तुमचं आमचं सर्वांचं प्रेम महाराज, देवाची कृपा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद म्हणून सुखरूप रोज घरी जातो महाराज. काही नाही महाराज. हो हे असणारं तुमचं प्रेम आहे महाराज. हो नाही तर सोपं काही नाही महाराज, जगात काही नाही महाराज. कष्ट केल्याशिवाय काहीच नाही महाराज. हो म्हणून देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कुणावर येऊ नका रागा, ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा, मागायचं ते देवाकडं मागा. हो देवाची भक्ती करा. किती वेळ आपल्याकडं? आता संपलंय का? अजून आहे 5-10 मिनिट. हा चालू द्या. वेळ बघून कीर्तन करू नका. आणि सकाळी कीर्तन मला तिथं काय करायचं? विढाला विढाला विढाला. बघा एकतर मनुष्य जन्म नाही, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर देवाने आपल्याला दिले किती तास दिवसाला? अहो किती तास दिले? 24 तास.
24 तासातले कमीत कमी 24 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे. जास्त काय अपेक्षा नाही, कमीत कमी 24 मिनिटं. हो, आपण देवालाच नाव ठेवतो, यमाला नाव ठेवणार. यांनी माझे आई वडील नेले, यांनी माझी बायको नेली, यांनी माझे पोरग नेलं. पण मी तर म्हणेल यमासारखा चांगला देव शोधून सापडणार नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? यम काही डायरेक्ट नेत नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देतो. किती? आणि मन येतो. तुम्ही म्हणाल यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? तुमचा काय, तुमच्या अख्खा खानदानाचा नंबर यमाकडे. तो यम अगोदर एक मिस कॉल देतो, पहिला मिस कॉल. आणि तो मिस कॉल मला तरी वाटते बसलेल्यापैकी 99% लोकांना मिस कॉल आलेला आहे. इथं तरी सांगू का? काळे केस पांढरे होणे, तो यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले, हा, पांढरे केस काळे गेले हो, पण मिस कॉल समजला? मिस कॉल समजला नाही, समजलाच नाही हो. पण यम कसा आहे, दयाळू महाराज, त्याने दुसरा मिस कॉल दिला, डोळ्याची पावर पार कमी करू टाकली. डोळ्यांनी कमी दिसायला लागलं, पावर कमी केली. पण लोक हुशार महाराज, डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल समजला? समजलंच नाही. मग शेवटचा यमाने ट्राय केला, मिस कॉल देऊन बघितला, सगळे दात पाडून टाकले. लोक हा, ते म्हणतात कवळी बसवली, पण मिस कॉल समजला. मग यमाने ठरवलं मिस कॉल नको बाबा, मिस कॉल नको, मेसेज नको, इंस्टाग्राम नको, फेसबुक नको, व्हॉट्सअप नको, काहीच नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल आल्यावरती उचलावाच लागतो. मग कुठेही असू दे माणूस, शेतात असो, घरात असो, नाही तर कीर्तनात बसलेला असो, फोन आला की उचलावाच लागतो महाराज. हो, सगळे गेले, आपणही जाणार महाराज. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला हो. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा जागा पाठी भय आले मोठे. सगळे एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. म्हणून मनुष्य जन्म मिळालाय, एकतर कोणाला मिळत नाही, नशिबाने मिळालाय. हो, स्वर्गातील देवांना इच्छा आहे महाराज या आनंदाची, पण त्यांना नाही मिळालाय, आपल्याला महाराज. आपण भाग्यवान आहोत महाराज. म्हणून देवाची भक्ती करा. भक्ती 9 प्रकारची, 9विधा भक्ती: श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. श्रवण भक्ती कोणी गेली? जनक राजेने केली. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा आला नाही, असं श्रवण असावं. आपण कीर्तनाला बसतो, एका चित्ताने बसतो का? काही जण कीर्तनाला बसतात, मन घरीच, कुलूप लावलं का नाही, कुलूप लावलं का नाही. मांजर दूध तर पिणार नाही ना, मांजर म्हणजे चित्त जागे हो नाही. हो, जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जाग चालला नाही, असं असं श्रवण. हो, पादसेवा भक्ती कोणी केली? भरतानी. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलो. कोणी?
भरताने. पादसेवा भक्ती. दास्यत्व भक्ती कोणी केली? हनुमंतरायाने. सख्य भक्ती कोणी केली? अर्जुनाने. म्हणून हे जे नवविध भक्ती समजून घेतले पाहिजे महाराज. जो ही देवाची भक्ती जाणतो तोच खरा शुद्ध आहे महाराज. अभंगाचं शेवटचं चरण. दुकान